जय महाराष्ट्र मित्रांनो, पुनश्च आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज मी आलोय पन्हाळा ते पावनखिंड हा ट्रेक करण्यासाठी. हा ट्रेक नसून ही एक मोहीम आहे. रात्री फक्त 2 मिनिटांनी आमची ट्रेन सुटली, त्यामुळे बसशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. अशा शेअरिंग ऑटो करून आम्ही पुणे स्टेशनवरनं स्वारगेटला निघालो. तेथून आम्हाला रात्री 1 वाजता कोल्हापूरसाठी ट्रॅव्हल्स होती. सकाळी कोल्हापूरला उतरून पन्हाळ्यासाठी अशी बस पकडली. मग काय, सकाळ सकाळी 7 वाजता आम्ही पन्हाळ्याला पोहोचलो. बघू शकता, 250 ते 300च्या वरती लोक इथे जमा झालेत. हा टोटल ट्रेक 45 किलोमीटरचा आहे. आम्ही 2 टप्प्यात केला होता. पहिल्या दिवशी 25 किलोमीटर आणि दुसऱ्या दिवशी 15 ते 20 किलोमीटर. तर हा ट्रेक कसा करायचा, कुठून करायचा आणि कोणासोबत करायचा, ही पूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा. चालत असताना काही लोक पेरू खात होती. पेरू खात असताना झाडावरनं एक माकड डायरेक्ट अंगावरती येऊन ते पेरू घेऊन गेले. हे बघा. पन्हाळा ते पावनखिंड हा फक्त एक ट्रेक नाही, तो आहे वीर मावळ्यांच्या पराक्रमाचा, निष्ठेचा आणि बलिदानाचा जिवंत इतिहास. या व्हिडिओमध्ये आपण चाललो आहोत त्या ऐतिहासिक पाऊलवाटेवर जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी सिद्धी जोहरच्या सैन्याचा सामना करण्याचं चातुर्य, धैर्य आणि बलिदानाचे अद्वितीय उदाहरण घडवले. ट्रेक दरम्यान आपण पाहणार आहोत निसर्गाचे अप्रतिम रूप, डोंगर रांगा, घनदाट जंगल आणि इतिहासात नोंदवलेली महत्वाची ठिकाणे. जर तुम्हाला इतिहास, साहस आणि प्रेरणा याची सांगड हवी असेल तर हा ट्रेक आणि व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. इतिहास म्हणजे केवळ पुस्तकी गोष्टी नाही, तो अनुभवायचा, चालायचा आणि जपायचा असतो. आज आपण अशी पाऊलवाट चालणार आहोत जिथे प्रत्येक मनावर इतिहासाचा साक्षात्कार होतो, जिथे चालणं म्हणजे अभिमान. हे आहे पन्हाळा ते पावनखिंड ट्रेक, एक वीर गाथेचा सजीव प्रवास. महाराजांच्या डोळ्यातला तारा असलेला पन्हाळा किल्ला, इथं 1660 मध्ये सिद्धी जोहरने महाराजांना वेढा दिला होता. त्या वेड्यातून सुटण्यासाठी महाराजांनी एक युक्ती आखली. स्वतः गुप्त मार्गाने बाहेर पडायचं आणि स्त्रीला दिशाभूल द्यायची. हीच योजना पुढे घडून आणली बाजीप्रभू आणि इथून सुरू झाली पावनखिंडीची पवित्र गाथा. जंगलातून चालायचा मार्ग संपला. पुढे हा लागला डांबरी मार्ग किंवा डांबरी रस्ता म्हणू शकतो आपण, जो थेट जातो मसाई पठारापर्यंत. चालत असतानाच आम्ही पाहिलं की गावाकडची लोक भात लावणी करत होती. लावणी करत असताना छान असं गाणं म्हणत होते. हे ऐकून नकळतच आमची पावलं त्यांच्याकडे गेली. थोडा वेळ चालत गेल्यावर हा डांबरी रस्ता संपला की लागतो मसाई पठार. पन्हाळ्याच्या पश्चिमेस सुमारे 8 किलोमीटर अंतरावर मसाई पठार आहे. पन्हाळगडावरील उसाटी बुरुजावरून या पठाराचे दृश्य पाहायला मिळते. रोकवाडी म्हाळुंगी या गावाच्या पुढे गेल्यावर भव्य टेबल लँड लागते. बरोबर ऐकलं, टेबल लँड, कारण हे टेबलासारखं खूप लांब अंतरावर पसरलेलं आहे. पठारचे एकूण क्षेत्र जवळपास 1000 एकर आहे. मसाई पठारावर मसाई देवीचे मंदिर असून या देवीच्या नावावरूनच या पठाराचे नाव मसाई पठार असे पडले. मसाई पठाराच्या उत्तरेला एक गुहा असून यालाच पांडवदरा असे म्हणतात. ठिकठिकाणी 2 मोठ्या व 3 लहान गुहा असून एक भुयार मार्ग सुद्धा आहे.
हा ट्रेक सोपा नाही. चढ उतार, पावसात ओले रस्ते, गुळचट माती, पण प्रत्येक पाऊल एक प्रेरणा देतं. लक्षात ठेवा, बाजी प्रभूंनी याच वाटेने मार्गाने सुरक्षित पाठवलं होतं. पावसात गच्च धुकं असतं, समोरचा रस्ता दिसत नाही. जसं बाजी प्रभू समोरही स्पष्ट भवितव्य नव्हतं, तरी त्यांनी घेतलेला निर्णय मात्र स्पष्ट. मरण आलं तरी चालेल, पण महाराज सुरक्षित पोहोचलेच पाहिजेत. तुम्ही बघा, आज सुद्धा हा मार्ग चालण्यासाठी किती कठीण आहे. तरी पाऊस पडलेला नाही. पाऊस पडल्यानंतर खूप अशक्य होतं. विचार करा, त्या काळात आपल्या मावळ्यांनी या मार्गातून कसं चालले असेल. ते चालले नव्हते, तर ते धावले होते जीवाचं रान करून आपल्या राजासाठी. मित्रांनो, सर्व पुढे चालत गेले की आम्हाला डांबरी रस्ता लागला. पुढे असंच आहे, थोडा वेळ डांबरी रस्ता, थोडा वेळ कच्चा रस्ता, असे करत करत आम्ही पुढे करपेवाडीला पोहोचलो. बघितलं का मला विशाळ जरा आणतो तुला विशाळ गोड म्हणजे तो का पाणी पाऊस यायला लागलाय. गोड गोड हा देखील इथं रस्त्याने माझ्याकडे नाही तर बाळा, गोळ्या मागत होते. गोळ्या नाहीत माझ्याकडे. चालत चाललं ना तिकडे गाडात पोर गोळ्या पिशवी? मागत होते. पिशवी कुठे आहे माझ्याकडे? कॅमेरा सुरू केला तो का पाऊस यायला लागला. गावात जाताना लागत बारका संपल्या गोळ्या. जंगलात जाताना पडत परत. अरे एवढं भेटले की तुला आता? हे बघ हे बघ. अरे बापरे. मग दोघं बी येणार हा नाही तर मग काम परत दोघा. नाही जाणार उद्या उठून गाडीत येणार. म्हणजे असं मुस्कड तिकडे जाणार. आपण दिलंच का? चल हाड तुला देतो घे मजा. गोळ्या संपल्या बाळा गोळ्या. चॉकलेट द्या ना. हा चॉकलेट पण संपले की रे. चालू नाही, बंद आहे. सकाळी उठून नाश्ता करून आम्ही परत करपेवाडी ते पांढरपाणी असा ट्रेक करणार होतो. तो टोटल 15 ते 20 किलोमीटरचा ट्रेक आहे. आम्ही पांढरपाणी इथे पोहोचलो होतो ट्रेक करून. इथे बघा, छान अशा प्रकारे व्हेज बिर्याणीचा बेत टाकला होता. त्यासोबतच छान अशी कढी सर्व करणार होते. तर आम्ही इथूनच पावनखिंडीसाठी बस पकडणार होतो. तर आम्ही पहिल्या दिवशी पन्हाळा ते करपेवाडी 25 किलोमीटर असा ट्रेक केला होता. करपेवाडी इथे आराम केला. सकाळी उठून नाश्ता करून परत आम्ही ट्रेकला स्टार्ट केली. तर करपेवाडी ते पांढरपाणी परत हा 15 ते 20 किलोमीटरचा ट्रेक होता. तिथून जेवण करून आम्ही अशी बस पकडली होती आणि बस मधूनच आम्ही पावनखिंडीला जाणार होतो. तिथून दर्शन घेऊन परत पावनखिंड ते कोल्हापूर असा आमचा ट्रेक होता. जेव्हा मी या खिंडीच्या पायथ्याशी उभा होतो, तेव्हा पाठीवर एक स्फूर्तीची थरथर जाणवली. झाडामधून वाहणारा वारा जणू सांगतो, धैर्याची किंमत असते बलिदान. इथं उभं राहणं म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा आठवण करून देणं की स्वराज्य सहज मिळत नाही. जय भवानी, जय शिवाजी.